देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भक्तांची झुंबड। विधानसभेला भाजप 155 ते 160 जागा लढणार। उर्वरित 128 ते 133 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी सह मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। आरक्षणाबाबत सरकारने धोका दिल्याचा जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। पुण्यामध्ये आज भाजपचं अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार। मुंबईत पावसाने जुलैची सरासरी ओलांडली। कुलाब आणि सांताक्रूज केंद्रावर 1 ते 20 जुलैच्या दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प। तर 12 ऑगस्ट पर्यंत चालणार संसदेचं अधिवेशन। कोकणात जाणाऱ्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग आजपासून सुरू होणार। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार बुकिंग। महिला आशिया कप टी20 स्पर्धेत भारत यूएई सोबत भिडणार। भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्या विजयाची संधी। राज्यातील 288 मतदारसंघातील डेटा तयार ठेवण्याच्या जरांगे पाटलांच्या आंदोलकांना सूचना। लढायचं की पाडायचं या संदर्भात 29 ऑगस्टला निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटलांचं महत्त्वाचं विधान। माढा मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार। गोरेगाव पश्चिम येथील पुनर्विकासाच्या अंतर्गत 2500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय। ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा 25 जुलैला परभणीच्या पाथरीमध्ये दाखल होणार। तर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाथरीच्या विठ्ठल मंदिरात समन्वयकांची महत्त्वाची बैठक संपन्न। ट्रक जप्ती प्रकरणातील दोघांना जामीन मंजूर। फैज भिवंडीवालाकडून 600 ग्रॅम गांजा जप्त। तर परवेज वैद दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य। सटाणामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये नामांकित कॅफे हाऊसवर पोलिसांचा छापा। 6 तरुणी आणि महाविद्यालयीन युवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जालन्यामध्ये बोगस खतामुळे कपाशीचं पीक जळालं। योगेश ट्रेडर्स दुकानावर गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुंबईमध्ये आज समुद्रामध्ये उसळणार 4.44 मीटर उंचीच्या लाटा। जोरदार पावसाने मुंबईत पूर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज। बांगलादेशमधील हिंसाचारानंतर 778 भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले। बांगलादेशात सर्वत्र संचारबंदी लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।